तुम्ही फ्लॅट घेतला आहे पण अजून सोसायटीच नाही. तुम्हाला फ्लॅट विकायचा आहे पण बिल्डर एनओसी देत नाही, पैसे मागतोय किंवा ताबा लांबवतोय, तर सावध व्हा. कारण हा फक्त व्यवहार नाही, ही तुमच्या हक्कांची लूट आहे. आज मोफा कायदा उघड करणार आहे बिल्डरच्या नियम हक्कांचा संपूर्ण पर्दाफाश. मी आहे ॲडव्होकेट अभिनंदन गायकवाड आणि आपण पाहत आहात AACG चॅनल. तर आज पूर्ण हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला फ्लॅट घेण्याआधी आणि फ्लॅट घेतल्यानंतर ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. तर या कायद्याचे नाव आहे महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट मोफा 1963. तर मोफाचे सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिले आहे, ते आपण पुढे पाहूया. तर कायद्याचा उद्देश आणि गरज. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट कायदा 1963 हा कायदा राज्यातील फ्लॅट धारकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणण्यात आला. बिल्डर किंवा प्रोत्साहकांकडून होणारी फसवणूक, उशिरा होणारा ताबा किंवा फ्लॅटचा दर्जा कमी असणे या समस्या रोखण्यासाठी हा कायदा पुरावे ठरतो. याचा उद्देश म्हणजे घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला योग्य माहिती, वेळेवर ताबा व मालमत्तेवर संपूर्ण हक्क मिळवून देतो. 2. कराराची लेखी अंमलबजावणी. मोफा कायद्याअंतर्गत बिल्डर व फ्लॅट धारकांना त्यांच्या लेखी करार एग्रीमेंट ऑफ सेल करणे बंधनकारक आहे. हा करार नोंदणीकृत असावा लागतो. अनेकदा लोक तोंडी करतात किंवा फक्त बुकिंग रिसीट घेतात, जी कायदेशीर मान्य नाही. त्यामुळे खरेदीदारांना बिल्डरकडून फसवणूक होण्याचा धोका आढळतो. 3. फ्लॅटची अचूक माहिती देणे. कायद्यानुसार बिल्डरने फ्लॅटचा साईज, मजला, मालमत्तेचे स्वरूप, ॲम्युनिटीज, तांत्रिक तपशील इत्यादीची स्पष्ट माहिती खरेदीदाराला द्यावी लागते. परंतु अनेकदा ही माहिती खोटी, अपूर्ण किंवा गोंधळात टाकणारी असते. यामुळे ग्राहक चुकीचा निर्णय घेतात आणि भविष्यात अडचणींना येतात. 4. प्रकल्पाचा वेळेत ताबा. मोफाच्या कलम 8 नुसार बिल्डरने ठरलेल्या वेळेत फ्लॅटचा ताबा द्यावा लागतो. परंतु अनेक वेळा बिल्डर ताबा देण्यात उशीर करतात आणि ग्राहक आर्थिक, मानसिक त्रास सहन करतात. या परिस्थितीत ग्राहकांना कायदेशीर संरक्षण मोफा कायद्यातून मिळते. 5. सोसायटी संस्था स्थापनेची जबाबदारी. मोफा कायद्यानुसार कलम 10 नुसार बिल्डरने सर्व फ्लॅट धारकांना गट तयार करून सोसायटी किंवा कंपनी स्थापन करून त्यांच्यावर प्रकल्पाचे मालकी हक्क हस्तांतरित करणे बंधनकारक आहे. परंतु अनेक बिल्डर ही प्रक्रिया टाळतात, कारण त्यांना स्वतःच्या व्यावसायिक फायद्यासाठी ताबा ठेवायचा असतो. 6. नोंदणी व विकास परवाना. मोफा कायद्यानुसार प्रोत्साहकाने किंवा बिल्डरने संबंधित भूखंडावर हक्क असल्याचे पुरावे आणि बांधकाम परवाने दाखवणे गरजेचे आहे. अनेक वेळा लोकांकडून पैसे घेऊन बिल्डर अशा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करतात जिथे कायदेशीर मान्यता नसते आणि नंतर प्रकल्प अर्धवट राहतो. 7. अतिरिक्त रक्कम घेणे. मोफाच्या नियमानुसार बिल्डरने किंमत व इतर शुल्क करारात स्पष्ट लिहून ठेवावे लागते. परंतु अनेकदा बिल्डर ताब्यानंतर पार्किंग, मेंटेनन्स, एनओसी, क्लब हाऊस यासाठी अनधिकृत रक्कम मागतात. ही कृती मोफा कायद्याच्या विरोधात आहे. 8. सोसायटी स्थापन न झाल्यास काय समस्या येतात. सोसायटी स्थापन न झाल्यास फ्लॅट धारकाच्या मालमत्तेवर पूर्ण हक्क मिळत नाहीत. एनओसी, नामांतरण, विक्रीसाठी अडचणी निर्माण होतात. बिल्डर अनधिकृत अधिकार वापरतो आणि फ्लॅट धारकाच्या निर्णयात हस्तक्षेप करतो. मोफा सोसायटी स्थापन लवकर व्हावी यासाठी सक्ती करतो. 9. दंडात्मक कारवाई. मोफा कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. दोषी आढळल्यास प्रोत्साहकाला दंड, शिक्षा किंवा दोन्ही होऊ शकते. तरीही लोकांना कायद्याची माहिती नसल्याने ते आपल्या हक्कासाठी लढा देत नाहीत. 10. लोकांना कायद्याची जागरूकता हवी. मोफा कायदा खूप उपयुक्त असूनही अनेक घर खरेदीदार याची माहिती घेत नाहीत. बिल्डरच्या वागणुकीवर आंधळा विश्वास ठेवून लोक गुंतवणूक करतात. त्यामुळे घर खरेदी करताना करार, परवाने, सोसायटीची स्थिती, कायद्याचे अधिकार जाणून घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला कोणतीही माहिती याबद्दल हवी असल्यास तुम्ही AACGlaw@gmail.com वर संपर्क करू शकता. धन्यवाद.